हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. आपण पाहत आहे युनिट नंबर 4 12वीचा, दॅट इज द केमिकल थर्मोडायनामिक्स. आणि आजचा आपला टॉपिक आहे एन्थाल्पी फॉर द ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंज. जसा हा पॉईंट पूर्ण झाला, सगळ्यात पहिला पॉईंट होता 4.9 एन्थाल्पी चेंज म्हणजे एन्थाल्पीवर. त्याचा फर्स्ट पार्ट आपण पाहिला मागच्या लेक्चरमध्ये 4.9.1 आणि आज आपण पूर्ण फोकस करणार आहे 4.9.2, दॅट इज द एन्थाल्पी for the atomic and molecular changes. What is meant by enthalpy? Enthalpy is the heat, it is the form of energy. म्हणजे एनर्जी चेंज होत असेल कधी जेव्हा ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर चेंजेस होत असेल तेव्हा. मग एनर्जी चेंज होऊन राहिली तर दोन वेळेनं समजायचं. एक तर एनर्जी द्या लागू राहिली किंवा एनर्जी बाहेर निघून राहिली. याच्यामध्ये एंडोधर्मिक एक्झोधर्मिक नावाचे दोन कन्सेप्ट आहेत. एक टॉपिक आहे सॉरी. जर का एखाद्या गोष्टीमधून हीट बाहेर निघत असेल, हीट इव्हॉल्व होत असेल, तर डेल्टा याची व्हॅल्यू तिथं निगेटिव्ह येते. दॅट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. जर एखाद्या गोष्टीला एनर्जी द्यावी लागत असेल, प्रोव्हाइड करायला लागत असेल, तर अशा गोष्टीमध्ये डेल्टा याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. दॅट इज द एंडोथर्मिक रिॲक्शन. तर असंच आपण पाहणार आहे डेल्टा याच्या व्हॅल्यू पण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, जसं आयनायझेशनमध्ये झालं, ॲटोमायझेशनमध्ये झालं, एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन झालं. या टॉपिकचे 3 टॉपिक पडतात. फर्स्ट एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशन, एन्थाल्पी ऑफ द ॲटोमायझेशन आणि थर्ड जो याच्यानंतर पाहणार आहे आपण एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन. म्हणजे आयोनायझेशन होत असताना, ॲटोमायझेशन होत असताना, सोल्युशन बनत असताना एन्थाल्पीमध्ये काय काय चेंजेस होते हे सगळं ह्याचा हा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. म्हणून आपण फर्स्ट आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. त्याच्यात सांगतो तुम्हाला काही डाटा माझ्याकडे आहे. हा डाटा तुम्हाला हा असा डाटा हा तुम्हाला पेपरमध्ये म्हणा, पुस्तकात म्हणा, हा डाटा मिळतो. हा पाठ करायची गरज राहत नाही, कारण प्रत्येक एलिमेंटचा, प्रत्येक ॲटमचा, प्रत्येक मॉलिक्युलचा डेल्टा याची व्हॅल्यू ही वेगळी येते. म्हणजे एन्थाल्पी व्हॅल्यू ही वेगळी येते. मग चालू करू आता बघा रे, पहिला पॉईंट आता एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशन. एन्थाल्पी म्हणजे हीट. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. आयोनायझेशन होत असताना एन्थाल्पी बदलते, कमी होते, जास्त होते, पॉझिटिव्ह होते, निगेटिव्ह होते, पाहायचं आहे. आयोनायझेशन म्हणजे काय होतं रे, एखाद्या गोष्टीचे आयन्स बनवणं. आयन्सचे दोनच प्रकार, कॅटायन नाही तर ॲनायन. तिसरा प्रकार कोणता आहे. मग एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणजे एखादी गोष्टीचं आयन बनत असेल, ॲटम पासून आयन बनत असेल, तर त्याची एन्थाल्पी कशी राहील, म्हणजे पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह राहील, पाहायचं. तर हे कसं लिहायचं बघा. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, डेल्टा इज द चेंज. ठीक आहे. आयोनायझेशन स्पेलिंग काय इथं याला आपण म्हणतो. नऊ काय म्हणते, इट इज द एन्थाल्पी चेंज अकंपनाइंग म्हणजे त्याशी संबंधित रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम एन गॅसियस ॲटम. आता इथं शब्द महत्वाचा आहे 1 मोल. बघा सिंपल वेनं सांगतो. 1 मोल जर का गॅसियस सबस्टन्स आहे, गॅसियस ॲटम आहे, त्याचा इलेक्ट्रॉन काढून म्हणजे जो निघल ते जे एनर्जी राहील, मग ते पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह राहील, ऑलवेज पॉझिटिव्हच राहते आयोनायझेशनची एनर्जी. ते एनर्जी म्हणजे एनर्जी ऑफ आयोनायझेशन. डबल सांगतो. समजा तुमच्याजवळ 1 मोल, आता हे हा शब्द जर लिहिला नाही तर मार्क मिळणार नाही. 1 मोल. 1 मोल म्हणजे काय होते, अमाऊंट ऑफ अ सबस्टन्स. केमिस्ट्रीमध्ये अमाऊंट आपण मोलनं मोजत असतो. व्हॉट इज मोल? 1 मोल इक्वल्स टू 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स. ठीक आहे. मग 1 मोल गॅसियस ॲटम आहे तुमच्याकडे, त्याचा इलेक्ट्रॉन तुम्हाला काढायचा आहे. आता इलेक्ट्रॉन काढायचा आहे म्हणजे एनर्जी द्यास लागेल. तर त्याचा इलेक्ट्रॉन काढल्यानंतर तो गॅसियस ॲटमचा गॅसियस आयन बनला. ते जे एनर्जी आहे त्याला म्हणते एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. म्हणूनच म्हटलं आहे इट इज द एन्थाल्पी चेंज. एन्थाल्पी चेंज होईल अकंपन आहे ज्याची संबंधित कोणाशी, जेव्हा रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम एन 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम. गॅसियस ॲटम पासून 1 मोल गॅसियस ॲटम पासून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जे एनर्जी आहे त्याला म्हणतो एनर्जी ऑफ आयोनायझेशन. ठीक आहे, बघू रे. आता एक्झाम्पल देतो तुम्हाला. पहिले हे ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात ठेवायचं. हे ऑलवेज पॉझिटिव्हच राहते. काऊन का, एनर्जी इज ऑलवेज रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ॲटममधून काढण्यासाठी एनर्जी लागते. असं हवेत इलेक्ट्रॉन नसते निघत. एक्झाम्पल जर पाहिलं तर सोडियमचं गॅसियस ॲटम पदार्थाचा चेंज करता येतो. हा ॲटम आहे, याचा जर इलेक्ट्रॉन निघून आला, सोडियम ॲटमचा सोडियम आयन बनला.
किती इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन निघाल. मग याची व्हॅल्यू आहे. तशी व्हॅल्यू ह्या पाठ करायची गरज नाही. हा डाटा तुम्हाला दिलेला राहतो पुस्तकात असो, नेटवर असो, पेपरमध्ये असो, कुठे असो. या डाटानुसार डेल्टा आयोनायझेशन सोडियम गॅसची व्हॅल्यू आहे. म्हणजे हे असं द्यावं लागतं नाव. हेन्स आयोनायझेशन H कशाची, सोडियमची किती आहे, प्लस 494 आणि याच्या समोर लिहावं लागते किलो जूल पर मोल और मोल इनवर्स. म्हणजे सोडियमच्या एका गॅसियस ॲटम पासून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी 1 मोल साठी प्लस 494 किलो जूल पर मोल. एका मोल साठी एवढी एनर्जी द्यायला लागल. पॉझिटिव्ह आहे म्हणजे द्यायला लागल. काहून का इलेक्ट्रॉन असं हवेत निघत नाही, एनर्जी प्रोव्हाइड करायला लागेल तेव्हा इलेक्ट्रॉन निघाल. डबल सांगतो, सोडियम गॅसच्या ॲटम पासून सोडियम गॅसचा आयन बनवण्यासाठी म्हणजे इलेक्ट्रॉन काढल्यावर तो आयन बनते, प्लस 494 किलो जूल मोल इनवर्स एका मोल साठी. मग 50 मोल असून ते गुणाकार करायचा. एका मोल साठी एवढी एनर्जी द्यावी लागते. याला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आता एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉन काढण्याची आहे. त्याचं सूत्र काय राहते, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे एखाद्या आयन मध्ये और एखाद्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन जर तुम्हाला ऍड करायचा असेल तर त्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणते. म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायचे. हे जे आहे ते टोटली विरुद्ध आहे. याला कसं म्हणतात माहिती आहे का, डेल्टा इलेक्ट्रॉन गेन म्हणजे E फॉर इलेक्ट्रॉन, G फॉर गेन आणि इथं लिहायचं H. जसं की आपण लिहिलो ना आयोनायझेशन तसं इलेक्ट्रॉन गेन. इट इज द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ गॅसियस स्टेट ऑफ ॲटम एक्सेप्ट इलेक्ट्रॉन. म्हणजे काय होते याचा मराठी अर्थ समजून सांगतो पहिले. एन्थाल्पी चेंज होईल. आता एन्थाल्पीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंतर पाहू. एन्थाल्पी चेंज व्हेन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू एन गॅसियस ॲटम. किती, 1 मोल जर संतो सबस्टन्स. और जर एखादी गोष्ट आहे, समजा एखादा सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन तुम्हाला ठेवायचा आहे, टाकायचा आहे. ती गोष्ट किती आहे, 1 मोल. रिमेंबर 1 मोल लिहिणं महत्वाचं आहे. म्हणजे 1 मोल ऑफ अ गॅसियस स्टेट ऑफ ॲटम एक्सेप्ट इलेक्ट्रॉन. जर का एखाद्या ॲटमनं इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला, आपण एक्सेप्ट केला, किती आहे तो 1 मोल आहे. ते जे एनर्जी आहे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी और इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. मग आता याचं जी एक्झाम्पल तुम्हाला देणं जरुरीच आहे. जसं आपण बोललो होतो, जसं आता CL. आता डाटा दिलेला राहतो याच्यामध्ये. कसं आहे की तसं CL आहे, ठीक आहे. आता CL आहे आणि प्लस इलेक्ट्रॉन गॅसियस स्टेट असून बिलकुल गॅस आहे. तिथं G लिहायचा. गॅसियस स्टेटच असते तेव्हाच होते ते. तिथे G लिहिलं तर मार्क त्याची मिळणार नाही. प्लस काय लिहिलं, CL निगेटिव्ह. इथं काय लिहायचं, गॅस. नाव व्हॉट इज द इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ क्लोरीन. नाव या डाटानुसार नाव डेल्टा Eg आणि इथं H एन्थाल्पी मायनस मध्ये आहे. सांगतो मी मायनसचा अर्थ का, मायनस 349 किलो जूल पर मोल इनवर्स. म्हणजे क्लोरीनचा 1 मोल जर क्लोरीन असेल त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन तुम्हाला इन्सर्ट करायचा असेल तर एवढी एनर्जी त्यातून बाहेर पडत. रिमेंबर पॉझिटिव्ह म्हणजे त्या गोष्टीला एनर्जी देणं एंडोथर्मिक आणि निगेटिव्ह म्हणजे त्या गोष्टीमधूनच एनर्जी बाहेर निघणं म्हणजे एक्झोथर्मिक. अशा वेळेस सिस्टम स्टॅबिलिटी कडे जाते. आता एक लक्षात ठेवायचा, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज नॉट ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे एक तर हे पॉझिटिव्ह सुद्धा राहू शकते और निगेटिव्ह सुद्धा राहू शकते. आता असं का होत राहते बघा रे. जे आपण म्हणतो ग्रुप 17 एलिमेंट जे आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. यांना इलेक्ट्रॉनची भूक नेहमीच असते. त्यामुळे इलेक्ट्रॉन घेतल्यावरती अजून स्वतःला स्टेबल समजतात. त्यामुळे यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आहे. जे काही व्हॉट एव्हर इथे. पण जसे नोबल गॅस आहे ते पहिलेच फुलफिल आहे. त्यांच्यामध्ये त्यांचं पहिलेच आउटर इलेक्ट्रॉनिक जे शेल्स आहेत ते कम्प्लिटली फुल असतात. त्यामुळे त्यांना नवीन इलेक्ट्रॉनची गरज नाही आहे. तरी जर तुम्ही त्यात इलेक्ट्रॉन टाकत असाल तर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह करावं लागते. म्हणजे ते एनर्जी द्यावं लागते. कोणत्या इनर्ट गॅसेस नोबल गॅसला इलेक्ट्रॉन पाहिजे नाही. अजून जर का मेटल असेल, मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन देण्याची आहे, घेण्याची नाही आहे. जर तुम्ही स्पेसिफिक मेटल आहे त्यांना इलेक्ट्रॉन देऊन राहिले तरी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू पॉझिटिव्ह होऊ शकते. जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल एलिमेंट्स त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हची व्हॅल्यू त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू ही निगेटिव्ह येते. हे द इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू इज नॉट ऑलवेज पॉझिटिव्ह, नॉट ऑलवेज निगेटिव्ह. इट मे बी निगेटिव्ह, इट मे बी पॉझिटिव्ह, डिपेंड ऑन व्हॉट टाइप ऑफ एलिमेंट ऑर द ॲटम यू चूज.
आता हे तर झालं. मग आता याच्यामध्ये महत्वाचं काय पॉईंट, जसं आपण बोललो आहे की ह्या डाटा राहतो, हा डाटा कुठं येतो रे, हा एक्सपेरिमेंटल डाटा आहे बेटा. आता कसं होते, तुम्ही इंटरनेटवर जर हे बॅकडे पाहिले तर होऊ शकते याच्यामध्ये थोडाफार फरक असन, फ्लक्च्युएशन असन. जर वेगळे पुस्तकं वाचले त्या पुस्तकात वेगळा डाटा येते, पण हा मी 12वीच्या पुस्तकातून घेतलाय, कारण 12वीच्या पुस्तकातूनच तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हा डाटा माहीत ठेवायची काही गरज नाही, हा गिव्हन डाटा आहे. ठीक आहे. इथं जर निगेटिव्ह व्हॅल्यू येऊ राहिली असेल तर क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन गेल्यानंतर तो एनर्जी बाहेर सोडून आला. रिमेंबर, एनर्जी जेवढी बाहेर जाईल तेवढी स्टेबिलिटी येईल. मोर द एनर्जी लेस विल बी द स्टॅबिलिटी. हे लक्षात ठेवा, हा कन्सेप्ट आहे युनिव्हर्सचा. ठीक आहे. नाव आता जसं आपण पाहिलेलं आहे, आता इथं 2-3 पुस्तकात माझ्याजवळ वेगवेगळे डाटा वगैरे आहे, पण आता या डाटाचं काही विशेष काम नाही. काहून का मी जे हा डाटा घेतलेला आहे हा 12वीच्या पुस्तकातून घेतला आहे आणि तुम्हाला पुस्तक 12वीचंच वापरणं आहे, त्यामुळे हेच डाटा तुम्हाला महत्त्वाचा राहील. नेटवर थोडाफार डाटा वेगळाही असू शकतो. आता हे तर झालं आहे. ठीक आहे, हे इकडे लिहिलं, इथं लिहिलं. आता सेकंड आहे एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन. ऑटोमायझेशन म्हणजे काय हा प्रश्न आहे. एन्थाल्पी म्हणजे समजला म्हणजे दोन गोष्टी वेगवेगळ्या करणं, त्याला ऑटोमायझेशन म्हणते केमिस्ट्रीमध्ये. मी सांगतो एक्झाम्पल. त्याला लिहायला डेल्टा ॲटम. ॲटम म्हणजे ॲटम नाही, ऑटोमायझेशन आहे. पहिले आपण डेफिनेशन करू, नंतर मी इलॅबोरेट करतो त्याला सिंपल भाषेमध्ये. एन्थाल्पी चेंज accompanying the dissociation of one mole of gaseous substance into atom. आता गॅसियस सबस्टन्स पासून ॲटम बनवायचे आहे, तेव्हा एक्झाम्पल दिल्याशिवाय लक्षात येणारच नाही. तुम्ही पहिलं एक्झाम्पल बघा, जसं Cl2 आहे गॅस, क्लोरीन. आता समजा मला ह्या क्लोरीनला एका क्लोरीन पासून वेगळा करायचा, म्हणजे हा Cl असा आहे ना, फोडायचा. कोणती गोष्ट करण्यासाठी एनर्जी द्या लागत का नाही लागत? द्या लागत. एनर्जी ऑलवेज रिक्वायर्ड टू ब्रेक अ बॉन्ड आणि एनर्जी ऑलवेज रिलीज व्हेन न्यू बॉन्ड्स आर फॉर्म. तर इथं असं लिहू आपण Cl गॅस प्लस Cl ॲज अ गॅस. हे मी असं जरी लिहिलं असतं, हे असं लिहिल्यापेक्षा जर मी हे असं जरी लिहिलं की ट्वाइस Cl ॲज अ गॅस तरी चालते. असं काही नाही, आपण पुस्तकात कसं दिलं तसं Cl गॅस प्लस Cl ॲज अ गॅस. आता जी लिहायचं होतं इथे, आता याची एनर्जी मला सांगा की हवेत तुटते काही बॉन्ड कोणता एक गोष्ट तोडायची एनर्जी तुटते काही एनर्जी द्या लागेल का नाही लागेल? द्यावं लागेल. तर क्लोरीन मधला बॉन्ड तोडण्यासाठी ॲटोमायझेशन करण्यासाठी हा डाटा आहे, हा असतो नाव डेल्टा ॲटम. म्हणजे ॲटोमायझेशनची एनर्जी किती आहे? प्लस 242 किलोजूल पर मोल. म्हणजे याचा मराठी अर्थ सांगतो पहिले. क्लोरीन जो गॅस आहे, क्लोरीन सबस्टन्स पासून क्लोरीन जर ॲटम बनवायचा आहे, म्हणजे एका क्लोरीनला दुसऱ्या क्लोरीन पासून वेगळं करायचं आहे, तर त्याच्यासाठी जे एनर्जी लागेल त्याला आपण म्हणतो ॲटोमायझेशन. आणि ती आहे प्लस 242 किलोजूल मोल इनवर्स पर मोल. एका मोल क्लोरीन गॅससाठी एवढं, तर मग जितके मोल असेल त्याच्यासाठी मग गुणाकार करतात. म्हणून त्यांनी काय म्हटलं, एन्थाल्पीचे जे कल्पना आहे म्हणजे त्याशी संबंधित द डिसोसिएशन ऑफ वन मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स इनटू ॲटम. डिसोसिएशन, डिसोसिएट करणं, वेगवेगळं करणं, असोसिएशन, एकत्र आणणं. ठीक आहे. नाव अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. नाव CH4 म्हणजे मिथेन जो गॅस आहे त्याचा डिसोसिएशन तो म्हणतात. रिमेंबर, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्टेट लिहिणं महत्त्वाचं आहे, डेल्टाची व्हॅल्यू लिहिणे आहे. आता पुस्तकात पॉझिटिव्ह व्हॅल्यूला समोर पॉझिटिव्ह लिहिलं नाही, हा मला माहिती आहे ते कन्सिडरेबलच आहे, पण तरी मला असं वाटते का तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर पॉझिटिव्ह समोर लिहायची. हा नाही आहे म्हणजे पॉझिटिव्ह असते, तो आय नो, पण तुम्ही लिहायची. तर इथं काय आहे, आता CH4 ला वेगळं करायचं आहे, म्हणजे काय, हायड्रोजन हा कार्बन, हा हायड्रोजन हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, 4 बॉन्ड कोणाचे, एनर्जी जास्त लागेल. एक कार्बन प्लस 4 हायड्रोजन गॅस वेगवेगळे केले ना आपण, वेगवेगळे केले, तोडलं त्यांना एकमेकांपासून. हेन्स यांची डेल्टा ऑटोमायझेशनची व्हॅल्यू आहे इक्वल्स टू प्लस. आता जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण डाटामध्ये बघूया. 1660 किलोजूल मोल इनवर्स. एका मोल मिथेन गॅससाठी जर आपण ऑटोमायझेशन करतो म्हटलं तर प्लस 1660
0 किलोजूल मोल इनवर्स एवढी एनर्जी द्यावी लागेल. जास्त एनर्जी झाली का बॉडी जास्त आहे. हेन्स माझं म्हणणं आहे ॲटोमायझेशनची जी व्हॅल्यू राहील ती ऑलवेज पॉझिटिव्ह राहील. काऊन का एनर्जी ऑलवेज रिक्वायर्ड टू ब्रेक अ बॉन्ड. हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे झाले 2 पॉईंट. कोणकोणते? एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, त्याचा छोटं हे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, आणि एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. यानंतर आपण एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन. ठीक आहे. पाहू. तर आता आपण तिसरा त्यातला टॉपिक जो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. नाव एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे काय? सिंपल सांगतो. सोल्युशन बनून राहिलं म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होऊन राहिलं ते जे एन्थाल्पी आहे त्याला म्हणतो आपण सोल्युशनची एन्थाल्पी. याला आपण म्हणतात डेल्टा सोल्युशन. सोल्युशनचं समीकरण काय म्हणतात? एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. एन्थाल्पी बदल जेव्हा 1 मोल सबस्टन्स अमाऊंट मध्ये सांगतो सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. आता समजा वॉटर म्हटलं तरी चालेल पण सॉल्व्हंट म्हणा. म्हणजे सिंपल सांगतो 1 मोल सबस्टन्स घेतला कोणता तरी 1 मोल त्याला वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह केला स्पेसिफिक अमाऊंटमध्ये वॉटर घेतलं त्यावेळेची जी एन्थाल्पी चेंज आहे त्याला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन. आता जनरल आपण जर एक्झाम्पल पाहत गेलो आहे जसं माझ्याकडे डाटा आहे त्या डाटानुसार आपण जर पाहत गेलो आहे तिथं NaClचं एक्झाम्पल घेतलं तर बरं कारण NaClचा डाटा किंवा KClचा डाटा माझ्याकडे आहे. तर आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर याच्यामध्ये समजा NaCl सॉलिड प्लस ॲक्वा म्हणजे वॉटरमध्ये त्याला टाका. काय केलं NaCl सॉलिड NaCl घेतलं तुम्ही वॉटरमध्ये टाकलं सोल्युशन म्हणून म्हणजे ॲक्वियस NaCl होणार. म्हणजे NaCl ॲक्वा इथे तुम्ही Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह ॲक्वा लिहू शकता. तर यांनी म्हटलेलं आहे याच्या डाटानुसार नाव डेल्टा सोल्युशन याची व्हॅल्यू आहे म्हणजे जेव्हा NaCl पाण्यात डिझॉल्व्ह होते तेव्हा त्याची व्हॅल्यू राहते म्हणजे +4 किलोजूल मोल इनवर्स. म्हणजे 1 मोल जर का NaCl असेल त्याला जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करत असाल म्हणजे सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करत असाल तो कम्प्लिटली डिझॉल्व्ह जर होत असेल तर डेल्टा सोल्युशन एच म्हणजे एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन इज +4 किलोजूल मोल इनवर्स. म्हणजे एका मोलसाठी +4 किलोजूल मोल इनवर्स म्हणजे एवढी एनर्जी तो ॲब्झॉर्ब करतो तेव्हा ते सोल्युबल होऊन राहतं. आता बघूया एक्झाम्पल कसं. आता एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंतर पाहू आपण. पहिले आता हे लक्षात घ्या का एखादी गोष्ट सोल्युशन बनते तेव्हा तिथे 2 स्टेपनं बनते. म्हणून दिला आहे अन आयनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये आयन्स फॉर्म होऊ शकते NaCl KCl सारखे. An ionic compound is dissolved in water in 2 steps. एखादी गोष्ट आयनिक कंपाऊंड जर का वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला असेल तर 2 स्टेप्सला डिझॉल्व्ह होते. पहिली स्टेप कोणती आहे त्याची? द आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम मॉलिक्यूल. जसं आता NaCl आहे मला सांगा NaCl ला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे तर पहिले NaCl ला एकमेकांची मैत्री तोडायला लावावं लागेल म्हणजे NaCl ला एकमेकांपासून वेगळं करायला लागेल. हेन्स द आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम द मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे त्याने. म्हणजे कसं आयन्सला पहिले सेपरेट करा म्हणजे मला एक्झाम्पल दिलेला आता NaClचं घेतलं पाहिजे असं नाही. असं काय म्हटलं समजा MX नावाचा म्हणजे एखादा आयनिक कंपाऊंड आहे. एक्झाम्पल सॉलिड मध्ये आहे ठीक आहे. नंतर आपण त्याला टेम्परेचर करून मग गॅसमध्ये कन्वर्ट करतो. मग आता कसं आपण NaCl घेतो तसंच MX आहे. समजा M त्यातला पॉझिटिव्ह आहे आता याला गॅस मध्ये डायरेक्टली दोन्ही स्टेप सोडून रिएक्शन दाखवलेली आहे. सॉलिडचं लिक्विड लिक्विडचं गॅस पण गॅस कन्सर्न म्हणजे आयोनायझेशन प्लस X हा निगेटिव्ह मध्ये आहे तिथं आपण गॅस घेऊ. आता हे सेपरेट केले याला वॉटरमध्ये टाकायचं पहिले याचं बॉन्ड तोडावं लागेल. नवीन फ्रेंडशिप करायची तर जुनी तो तोडावं लागेल. तोडासाठी काय पाहिजे एनर्जी. हेन्स दिस स्टेप इज ऑलवेज पॉझिटिव्ह. काऊन का एनर्जी इज ऑलवेज रिक्वायर्ड टू ब्रेक अ बॉन्ड. आणि जेव्हा एखाद्या क्रिस्टलचं आयोनायझेशन होते म्हणजे त्याचे क्रिस्टल वेगवेगळे केले जाते ते जे एनर्जी आहे त्याला लॅटिस एन्थाल्पी म्हणते. व्हॉट इज लॅटिस एन्थाल्पी? लॅटिस एन्थाल्पी म्हणजे जेव्हा क्रिस्टल बनते NaCl झाला KCl झाला त्याचे आयन्स एकमेकाला घट्ट पकडून ठेवतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं. ते अट्रॅक्शन किती आहे त्याला आपण लॅटिस एन्थाल्पी म्हणतो. आता सपोज जर एखादी गोष्ट जर का 2 गोष्टी आहे मला माहीत पडलं एक्झाम्पल देतो फक्त समजण्यासाठी. समजा NaCl आहे हा Na हा Cl एकमेकाला अटॅच्ड आहे ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांचं अट्रॅक्शनची पॉवर जर 4 आहे तर मला 4च एनर्जी द्यायला लागणार तोडासाठी. जर एखादी गोष्ट कशी बनली हे माहीत पडलं तिथे तोडता येते किंवा डिस्ट्रॉय करता येते. तर
हे जे आहे आता इथं याची व्हॅल्यू काय दिलेली आहे ते पाहू आपण. नाव इथं जसं त्याची व्हॅल्यू दिलेली आहे NaCl ची लॅटिस एंथॅल्पी म्हणतात त्याला. लॅटिस एंथॅल्पी म्हणतात. जर आयनायझेशन करायचं असेल तुम्हाला म्हणजे सेपरेट करायचं असेल आयन्स करायचं त्याला लॅटिस एंथॅल्पी म्हणतात. क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी म्हटलं तरी चालेल. हेन्स डेल्टा L आणि H लॅटिस एंथॅल्पी किती दिलेली आहे NaCl ची दिलेली आहे तुम्हाला प्लस 790 किलो जूल पर मोल इनवर्स. म्हणजे जसं आपण एक्झाम्पल घेतलेला आता इथं मी जो डाटा लिहिलेला आहे हा तसा लिहायला पाहिजे नाही की हा जो डाटा आहे हा डाटा आहे तुमचा NaCl चा. मग मी एक्झाम्पल इथं जनरल घेतलेला आहे त्यामुळे NaCl चा डाटा इथे येणार नाही. हा भले तुम्हाला जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिली तेव्हा तुम्हाला तो डाटा घेऊन येईल. जर आता इथं याचं काय म्हणणं आहे का आयनिक कंपाऊंड जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होते तेव्हा दोन स्टेपमध्ये होती. पहिली स्टेप होते का ते आयन्स एकमेकांपासून सेपरेट होतात आणि दुसरी स्टेप आहे सेपरेट झालेले आयन्स वॉटर मॉलिक्यूल सोबत सराउंडिंग होतात म्हणजे डिझॉल्व्ह होतात. तर हे जे स्टेप आहे याला लॅटिस एंथॅल्पी म्हणतात. म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द मॉलिक्यूल ऑर सेपरेशन ऑफ आयन्स फ्रॉम ईच अदर. तर हे ऑलवेज पॉझिटिव्ह राहील. मग आता ते सेपरेट झाले सेपरेट झाल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल सोबत त्यांचं काय होईल म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्यांना पूर्ण सराउंड करून टाकल म्हणजे अपोजिट चार्ज अग्रेसर आहे. तर इथं असं होईल. आता हा जो फर्स्ट मध्ये आहे M गॅस मध्ये आहे गॅसने इथं पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह होता प्लस H2O म्हणजे वॉटर मॉलिक्यूलची संख्या काय होईल नाव M H2O इतके H2O X हा काय पॉझिटिव्ह. तसंच Y जो निगेटिव्ह आहे तो सुद्धा वॉटर मॉलिक्यूल सोबत काय वॉटर मॉलिक्यूल त्याला सराउंड करा X ग्रॅम इथं निगेटिव्ह सॉरी ग्रॅम गॅस आहे प्लस Y H2O. आता हा Y काय Y इज द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स that surround the Y negative that is the Y आणि इथं काय राहील H2O ची संख्या किती आहे तर Y आणि हा निगेटिव्ह. हे झालं हायड्रेशन. आता हे हायड्रेशन कसं असते सपोज NaCl जर असला तर Na पॉझिटिव्ह वेगळा झाला आणि Cl निगेटिव्ह वेगळा झाला. हायड्रेशन काय सांगतो तुम्हाला हे अभ्यास केला. आता वॉटर मॉलिक्यूल आहे तर वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय होईल HOH आणि निगेटिव्ह निगेटिव्ह हा डेल पॉझिटिव्ह ठीक आहे. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मध्ये हा डेल पॉझिटिव्ह हा डेल निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनची जास्त असल्यामुळे काय होणार आहे हे ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन अशी याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाते. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल पोलर असल्यामुळे त्याचा निगेटिव्ह चार्ज या पॉझिटिव्ह जाते आणि ह्या निगेटिव्ह म्हणजे इकडे हायड्रोजन जातात. हे असतं ऑक्सिजन हा हायड्रोजन. आता अशी कितीही काढली तरी कमीच आहे. आणि जेव्हा Cl आहे तर Cl सोबत कसं होईल हायड्रोजन ऑक्सिजन काऊन का हायड्रोजन हा डेल पॉझिटिव्ह कॅरेक्टर जसं मी बोललोय वॉटर मधला. इकडे सुद्धा तसंच हायड्रोजन ऑक्सिजन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवते अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट करतात एकमेकाला. हा हायड्रोजन म्हणजे काय होते जसं एक्झाम्पल देतो मी. समजा एक कपल आहे आणि ते कपल लग्नात जाते तेव्हा जेंट्स त्यांच्या मित्रांमध्ये चालला जातो तो जेंट्स सगळ्या बाकीच्या मित्रांनी वेळला जातो आणि ते लेडीज बाकीच्या त्यांच्या मैत्रिणीसोबत वेळल्या जाते. तशा टाईपचं एक्झाम्पल जर दिलं इथं तरी चालेल. तर हे झालं हायड्रेशन. आता हे तुम्हाला मी 11वी दिलेलं आहे समजून सांगितलं असं होते नक्की. आता हे आपण फॉर्म्युला बेसिस लिहिला आहे त्यामुळे कसं दिसलं तुम्हाला. तर आता बघा रे आता काय म्हणते एंथॅल्पी ऑफ द सोल्युशन इज द सम ऑफ क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी आणि एंथॅल्पी ऑफ हायड्रेशन. हे एंथॅल्पी ऑफ हायड्रेशन आहे हे ऑलवेज निगेटिव्ह असते. याला या स्टेपला एंथॅल्पी ऑफ हायड्रेशन म्हणतात आणि हे लॅटिस एंथॅल्पी झालं हे ऑलवेज पॉझिटिव्ह ऑलवेज निगेटिव्ह आहे. ऐकून घ्या डबल सांगतो. सोल्युशन जर एखाद्या गोष्टीचा बनत असेल तर दोन स्टेप मध्ये लॅटिस एंथॅल्पी वाला आणि एंथॅल्पी ऑफ हायड्रेशन दोन्ही याचे व्हॅल्यू सम करायच्या जे आन्सर आला ते एंथॅल्पी ऑफ द सोल्युशन राहील. ठीक आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट A स्टेज आणि B स्टेज न मध्ये तर A स्टेज प्लस B स्टेज आणि त्याचा जे आन्सर येईल ते झालं त्याचा फायनल आन्सर त्या मेन गोष्टीचं ज्याचा आन्सर तुम्हाला कळायचा आहे. आता डाटानुसार आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला समजते काय म्हणतो काय द एंथॅल्पी ऑफ द सोल्युशन इज द सम ऑफ क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी आणि एंथॅल्पी ऑफ द हायड्रेशन याची प्लस याची. हेन्स आता काय आपले डेल्टा सोल्युशन H काय असते म्हणते एंथॅल्पी ऑफ द सोल्युशन इज द लॅटिस एंथॅल्पी ऑफ द क्रिस्टल प्लस एंथॅल्पी ऑफ हायड्रेशन डेल्टा हायड्रेशन. आता इथे एक्झाम्पल राहील तुमच्या समोर कोणतंही
का NaClचं लॅटिस एन्थाल्पी काढा, KClचं लॅटिस एन्थाल्पी काढा. पण त्या काळासाठी तुमच्याकडे ह्या दोन व्हॅल्यू असेल किंवा याची असेल याची असेल, दोन दिलेले नेम राहणार नाही हे तुम्ही समजून घ्या. जसं एक्झाम्पल आपण ठीक आहे, NaClची लॅटिस एन्थाल्पी काढायची आहे. तुमच्याकडे याची सुद्धा व्हॅल्यू आहे, NaClची याची सुद्धा व्हॅल्यू आहे. नाव NaClची आहे तर NaCl साठी डेल्टा लॅटिस एन्थाल्पीची व्हॅल्यू दिलेली आहे प्लस 790 किलो जूल पर मोल इनवर्स ही व्हॅल्यू दिलेली आहे NaCl साठी. कशाची? डेल्टा H ची. आणि दुसरी व्हॅल्यू आहे डेल्टा हायड्रेशन H, याची व्हॅल्यू दिलेली आहे मायनस. आता हे मी म्हटलं का माहिती आहे ऑलवेज मायनस राहील, तर मायनस राहील ही व्हॅल्यू 786 किलो जूल पर मोल इनवर्स. आणि आपण काय बोललो आहे, NaCl चा सोल्युशन व्हॅल्यू काढायची म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन काढायचं NaCl साठी, तर ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू. आता काय करायला या फॉर्म्युलानुसार नाव हा फॉर्म्युला नाव डेल्टा सोल्युशन कशाचं NaCl चं काय काय म्हणता येईल, याची व्हॅल्यू प्लस 790 आणि याची व्हॅल्यू हे मायनस आहे मायनस 786 ठीक आहे, इथे काय आहे किलो जूल आणि मोल इनवर्स. आता सरळ आहे, तुम्हाला मायनस करता येतेच. मोठी संख्याला संख्या किती होते याच्यात 4. हेन्स डेल्टा सोल्युशन व्हॅल्यू आहे NaCl ची किती राहील प्लस 4 किलो जूल मोल इनवर्स. हेन्स this is the value of delta H solution value of NaCl or the enthalpy of solution value for NaCl is plus 4. का बरं? कारण लॅटिस एन्थाल्पीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशनची व्हॅल्यू दिलेली आहे. फॉर्म्युला काय म्हणजे लॅटिस एन्थाल्पी प्लस हायड्रेशन एन्थाल्पी. हायड्रेशन एन्थाल्पीची निगेटिव्हच राहील, लॅटिस एन्थाल्पीची पॉझिटिव्हच राहील, जे आन्सर इथे. आता जसं एक्झाम्पल मध्ये त्यांनी दिलेलं आहे, एक्झाम्पल तुम्हाला ते तुमच्यासाठी खरं म्हणजे होमवर्क आहे. समजा काय त्यांनी KCl ची व्हॅल्यू दिलेली आहे, बघा तुम्हाला काय करायचं आहे, कशाची KCl ची काढायची आहे. फॉर्म्युला काय डेल्टा सोल्युशन H प्लस डेल्टा LH प्लस डेल्टा हायड्रेशन H. नाव तुम्हाला KCl चं काढायचं आहे म्हणजे तर डेल्टा LH व्हॅल्यू कशाची KCl ची दिलेली आहे तुम्हाला प्लस 699 किलो जूल आणि मोल इनवर्स. दुसरं दिलेला आहे डेल्टा हायड्रेशन ची व्हॅल्यू कशाची KCl ची दिलेली आहे, ती दिलेली आहे व्हॅल्यू तुम्हाला मायनस 681.8 किलो जूल मोल इनवर्स. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्यांनी म्हटलं आहे एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन व्हॅल्यू काढा KCl ची. सरळ आहे, याला हे आणि हे प्लस होईल म्हणजे काय प्लस 699 मायनस 681. तर याचा आन्सर तुम्ही काढा आणि मग मला सांगायला लागेल. तर कारण त्याचा आन्सर आहे सिंपलच आहे, मायनसच करायला लागते. तर दिस इज द एन्थाल्पी व्हॅल्यू ऑफ KCl. याचा आन्सर तुम्ही मला सांगायचा आहे. असा तो आजचा टॉपिक होता बेटा. जर काही प्रश्न असेल तर विचारा आणि डबल व्हिडिओ पहा. तुम्ही व्हिडिओ पाहून नाही राहिले यात नुकसान तुमचं आहे, आमचं नुकसान नाही. बारीक एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, आम्हाला द्यायची नाही. त्यामुळे समजून घ्या आणि सिंपल भाषेमध्ये अभ्यास करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.